आपला आवाज कोकण 24 तास। गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीकर ज्या विमान सेवेची प्रतीक्षा करीत आहेत ती रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा अखेर 1 जानेवारी 2027 पासून सुरू होण्याचे संकेत मिळाले असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळेच रत्नागिरी मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे हे कोणीही नाकारू शकत नाही। काही वर्षांपूर्वी रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा सुरू होती, परंतु तांत्रिक कारणामुळे ती बंद पडली। मंत्री उदय सामंत हे उद्योग मंत्री झाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी विमानतळाचा पाठपुरावा केला आणि आज त्याला फार मोठे यश आले आहे। रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा सुरू झाली तर रत्नागिरीकरांना याचा खूपच फायदा होणार आहे। रत्नागिरी विमानतळाच्या शेजारील टर्मिनल बिल्डिंग उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून इतर कामेही प्रगतीपथावर असल्याचं दिसून येत आहे। रत्नागिरीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून विमानाने मुंबईला जाण्याची फार इच्छा होती, ती आता पुढील काही महिन्यातच पूर्ण होईल असे दिसून येत आहे। एखाद्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा हे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि खासदार किरण सामंत यांच्याकडून खरोखरच सर्वांनीच शिकण्यासारखे आहे। कारण या दोघांनी जर का येथील जागेसह सर्वच विषयांचा पाठपुरावा केला नसता तर अजून किमान पुढील 5 ते 10 वर्ष तरी रत्नागिरीकरांना विमान सेवेचा लाभ मिळाला नसता। रत्नागिरीकरांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र उदय सामंत हे उद्योग मंत्री झाले आणि त्यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत हे आमदार झाले आणि या दोघांनी रत्नागिरी विमान सेवा सुरू व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले आणि आज त्याला यश येताना दिसत आहे। रत्नागिरी विमाना शेजारी उभारण्यात येणारी टर्मिनल बिल्डिंग अत्याधुनिक असावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज ती इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे। तसेच इमारत शेजारी पार्किंग, रस्ते आणि इतर प्रवाशांना लागणारी सर्व सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचे काम वेगाने सुरू आहे आणि पुढील 4 ते 5 महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होऊन 1 जानेवारी 2027 पासून रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा सुरू होईल असे दिसू लागले आहे। रविवारी दिनांक 5 जुलै रोजी याबाबतचा सामंजस्य करार होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा सुरू झाली तर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ शकतील, तसेच शेकडो पर्यटकही येऊ शकतील। त्यामुळे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल असे बोलले जात आहे। आज आपल्याला मुंबई आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी एसटी गाडी, कोकण रेल्वे आणि खासगी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे, परंतु जलद गतीने मुंबई आणि अन्य ठिकाणी जाऊन येण्यासाठी विमान सेवा असणे फार गरजेचे आहे आणि लवकरच ही विमान सेवा सुरू होईल अशी गुड न्यूज पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमान सेवा सुरू झाली की कोकणच्या विकासाला नवी भरारी मिळेल असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।